सर, आज या ठिकाणी धरणे आंदोलन होते आहे. काय डिमांड आहे, काय म्हणणं आहे आपलं, काय सांगायला निघताना? या देशामध्ये संविधानाचे रचिता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिलेली आहे आणि ज्याची कुठलीही अवकात नसता वेळेस बाबासाहेबाच्या संविधानामुळे जो माणूस आज या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झाला, ज्या माणसाची अवकात म्हणजे एखाद्या शेतामध्ये काम करण्याच्या ऐवजी किंवा कुठल्या दुकानामध्ये काम करण्याच्या ऐवजी कुठलीच अशी अवकात नव्हती, त्या माणसाची अवकात या देशामध्ये जर कोणी जर तयार जर केली असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे यांनी विसरता कामा नाही. देशामध्ये वातावरण असं तयार करून ठेवल्या गेलेलं आहे की ह्या देशामध्ये फक्त केवळ हे संविधान म्हणजे दलितासाठी आहे का? ह्या देशामधल्या दबाकुचल्या लोकांपासून गरीबापासून जे श्रीमंतापर्यंत हे संविधान कामाचं आहे. हे संविधानच म्हणजे या देशातला जो फकीर असेल त्याच्या सुद्धासाठी तो संविधान कामाचा आहे. या देशातला राजा जो कोणी असेल स्वतःला म्हणणारा त्याच्यासाठी सुद्धा देखील हे संविधान कामाचं आहे. एवढं संविधान कामाचं असता वेळेस जाणून बुजून डोक्यामध्ये जातीयता ठेवून ह्या देशातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येतील हे मनामध्ये ठेवून या अमित शहानी जे या संसदेमध्ये अपमानास्पद जे बोललेलं आहे, हे म्हणतात की भगवान इतने बार अगर भगवान का नाम लिया होता तो आप स्वर्ग में चले जाते. माझं हे म्हणणं आहे की खरंच अमित शहाला जर स्वर्गात जर जायचं जर असेल तर त्यांनी ह्या मनुस्मृतीचं खरोखर पूजन करावं आणि हे केंद्रीय मंत्री जे पद आहे, जे गृहमंत्र्याचं पद, हे याचं त्यागपत्र देऊन टाकावा. एवढं त्यांना जर प्रेम असेल भगवानाविषयी, आम्हाला त्यांच्या भगवानाविषयी काही देणं घेणं नाही. पण ज्या देशामध्ये बाबासाहेबांना संविधान देऊन ज्या माणसाची कुठलीच अवकात नव्हती, ह्या माणसाला सर्वस्व जर त्यांनी दिलं जर असेल तर आमच्या करता हे कुठले म्हणजे एक प्रकारचे आमचे भगवानच आहेत. आम्ही तर कुठल्या देवदेवताला मानणार नाही, पण आमच्यासाठी देवही जर कोणी जर असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. आम्ही याकरता आम्ही त्या अमित शहाचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. कारण बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांचा निर्देश आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने झाले पाहिजे आणि अमित शहाला हे राजीनामा अमित शहाने दिला पाहिजे. त्यांनी जे शब्द बोललेले आहेत ते शब्द पाठीमागे घेण्यात यावं आणि त्यांच्या पार्टीने त्याच्यावर उचित कारवाई करण्यात यावं ही बहुजन समाज पार्टीची माग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा बहनजी आप संघर्ष करो, बाबा साहब के बप्पर शेरो आए हैं, नई रोशनी लाई है, बीएसपी आए हैं, नई रोशनी लाई है, बीएसपी समता का संघर्ष करेगी, बीएसपी क्या करेगी, समता का संघर्ष करेगी. और तब